पुढची महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे आज फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या मतदारसंघात असणार आहेत। उद्धव ठाकरेंचा शिर्डीमध्ये कार्यकर्ता मेळावा सकाळी 10 वाजता, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद तर 11 वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरे आज शिर्डीमध्ये आहेत। भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा उद्धव ठाकरे करतायत आणि इतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते त्यांच्या सोबत आहेत। एकनिष्ठ शिवसैनिकांचा मेळावा ठिकठिकाणी घेतला जातोय। आज या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे। शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर तिथून आपल्या सोबत जोडले गेलेत। निवृत्ती, आजचा तिसरा दिवस आहे दौऱ्याचा आणि आज शिर्डीमध्ये मेळावा, त्याबद्दल काय? नक्कीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ, वाशिम या लोकसभा मतदारसंघांपासून दौरा सुरू केला होता। त्यानंतर हिंगोली, परभणी आणि काल धाराशिवमध्ये दौरा संपन्न झाला। त्यानंतर उद्धव ठाकरे मध्यरात्री शिर्डी येथे दाखल झालेले आहेत आणि सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांची भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात या ठिकाणी सभा पार होईल, सभा होणार आहे। परंतु त्या अगोदर शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी देखील उद्धव ठाकरे दाखल होतील। साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरती नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की भाऊसाहेब वाकचौरे 2024 साली महाविकास आघाडीतून खासदार म्हणून निवडून आले। मात्र त्याच्या अगोदर 2023 ला त्यांचा शिवसेना ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला होता। आतापर्यंत आपण जर उद्धव ठाकरे यांच्या सभा पाहिल्या तर या सभांमध्ये त्यांच्या खासदारांनी त्यांच्याशी कशा पद्धतीने गद्दारी केली, त्यांनी कोणते कोणते शब्द दिले होते या संबंधित सुतोवाच करताना उद्धव ठाकरे जे आहेत ते सभांमध्ये बोलत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं। मोठ्या प्रमाणात काल खासदार ओमराजे बिलकुल निवृत्ती, धन्यवाद या माहितीसाठी आणि शिर्डीतल्या या मेळाव्याकडे देखील आपलं लक्ष असेल। वर्चस्व या मतदारसंघावर नेहमी राहिलेलं आहे। मात्र यावेळी पुन्हा एकदा भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात ते सामील झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा शिर्डीमध्ये पार पडतोय। जी मेळाव्याची तयारी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिर्डीजवळील सिद्ध संकल्प मंगल कार्यालयामध्ये हा सर्व मेळावा जो आहे कार्यकर्त्यांचा तो पार पडतोय। उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना किंवा या मतदारसंघातील मतदारांना काय मार्गदर्शन करतात हे महत्वाचं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।